या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गंभीर हल्ला, लैंगिक अत्याचार आणि धमकी प्रकरणात अटकेतील आरोपी नागनाथ गोरख गुंड वय 42 राहणार चिंचोली काठी MIDC तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास सशर्त जामीन मंजूर केला आहे। मोहोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 74, 75, 1, 78, 79, 118, 1 आणि 115(2) अन्वये 6 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हा वारंवार अनैतिक शारीरिक संबंधाची मागणी करत होता। तसेच आरोपी फिर्यादीस गेल्या काही महिन्यांपासून नवरा बायकोप्रमाणे संबंध ठेवण्याचा दबाव टाकत छेडछाड केली होती। 1 मार्च 2025 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास फिर्यादी घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने बचावाकरता विरोध केल्यावर आरोपीने रागाच्या भरात लोखंडी धारदार कात्रीने फिर्यादीच्या गळावर, उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावर वार करून गंभीर दुखापत केली। वाद सोडवण्यासाठी आलेल्या अर्धांगवायू पतीस आणि शेजाऱ्याला देखील ढकलून इजा पोहोचवली। घटनेनंतर फिर्यादी सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। आरोपीने अटकेनंतर आपला जामीन अर्ज मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता। तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर राऊटी, ॲडव्होकेट शरद गावडे, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।